नमस्कार. मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नेन्सीमध्ये स्ट्रेच मार्क्स होतात. तर ते स्ट्रेच मार्क्स का होतात आणि ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा ते होऊच नाही याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, तर ह्या विषयावर मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर ते तुम्ही नक्की करून घ्या, म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर मग स्ट्रेच मार्क्स हे आपली प्रेग्नेन्सीमध्ये स्किन ताणली जाते, चूळ करते, ड्राय होते, त्याच्यामुळे स्ट्रेच मार्क्स होतात, खाजवले जातं आपल्याकडनं ते. तर मग ते होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचे. 2 टाईम मॉइश्चरायझर लावायचं, कारण की आपल्या स्किनमधलं मॉइश्चरायझर कमी झालेलं असतं. मॉइश्चरायझरसोबतच आपल्याला त्याच्यावर कोकोनट ऑइल पण लावायचं आहे, ॲलोवेरा ऑइल पण आपल्याला लावायचं आहे. त्याच्या हलक्या हाताने पोटाला लावून घ्यायचं आहे. स्ट्रेच मार्क्स हे आपल्याला 3 ठिकाणी होतात. ब्रेस्टला होतात, पोटाला होता आणि मांडींना होता. तर ते स्किन ताणल्यामुळे होतात. तर मग ते ताण खाज यायला नको, आपल्याला चूळ करायला नको, त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावायचे. ऑइल मसाज, हलक्या हाताने ऑइल लावून घ्यायचे, ऑइल मसाज करायचं आहे. आणि ते केव्हा लावायचे, तर आंघोळीच्या आधी लावायचे. 10-15 मिनटं ऑइल लावून घ्यायचे आणि नंतर पुसून टाकायचे. आणि संध्याकाळी पण झोपायच्या आधी लावून घ्यायचे. मॉइश्चरायझर पण दिवसातनं 2 वेळा लावायचे. हे तुम्ही डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा लावत राहायचे. डिलेवरी झाल्यावरही 40 दिवस लावायचे. आपली स्किन सैल झालेली असते, तर तिला टाईटनेस येण्यासाठी हे मदत होते आणि स्ट्रेच मार्क्सही होत नाही. तर बघा, करून बघा. तर मी हे ट्राय केलेलं आहे, बऱ्याच जणींना सांगितलेलं आहे, तर फरक वाटतोय. तर मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी. थँक्यू.